हाय गाईज, फायनली देवा बघितला मी. मेकर्सने खूप सफाईपणे सांगितलं प्रमोशन कॅम्पेन दरम्यान की ही फिल्म रिमेक नाही ओरिजिनल स्टोरी आहे. पण ट्रेलरवरून कळालंच होतं की देवा हा मल्याळम सुपरहिट सिनेमा मुंबई पोलीस पृथ्वीराज सुकुमारांचा त्याचा हिंदी रिमेक आहे. रोशन अँड्रूज यांनीच ती फिल्म पण डिरेक्ट केली होती आणि ही फिल्म पण डिरेक्ट केलेली आहे. 10 वर्षांपूर्वी ती फिल्म आली होती. 10 वर्षानंतर देवा आली आहे. त्या 10 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. याचा कदाचित मेकर्सना आणि डिरेक्टरला काही प्रश्नच पडला नव्हता, काही वाटलंच नव्हतं. त्यामुळे त्यांनी देवा उचलली. शाहिद कपूरला थोडंफार कबीर सिंगच्या अँग्री यंग मॅन लुकमध्ये प्रेझेंट केलं आहे. शाहिद कपूरने काम अप्रतिम केलं आहे. त्याचा स्क्रीनवरचा वावर आणि त्याचा ऑरा खूपच वेगळा आहे. पण ओव्हरऑल देवा ही एक ॲव्हरेज फिल्म आहे. म्हणजे ज्यांनी मुंबई पोलीस बघितली नसेल ते एकदा देवा बघू शकतात. पण त्या पलीकडे या सिनेमात बघण्यासारखं काही नाही असं मला वाटतं. मुळात सिनेमाचा फर्स्ट हाफ थोडाफार एंटरटेनिंग आहे. काही फन मोमेंट आहे, काही टाळ्या शिट्ट्यांचे मोमेंट आहे. पण सेकंड हाफ खूपच ड्रॅग आणि तो बेअर होत नाही यार. म्हणजे खूपच स्लो तो आहे. आता तुम्हाला जर का देवा बघायचं असेल तर बघा. मुंबई पोलीसचा जो क्लायमॅक्स होता तोच देवाचा ठेवला आहे का? काय ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, काय आहे हे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवा बघून मिळतील. जसं मिसळीवर कांदा लिंबू तोंडी लावण्यापुरती असतात तसंच पूजा हेगडेची या सिनेमात गत झालेली आहे. गौरव मोरे आणि किशोरी शहाणे हे या सिनेमात अवघ्या काही सेकंदांसाठी एकेका डायलॉगपुरते आहेत. गिरीश कुलकर्णींनी थोडंफार चांगला त्यांचा रोल आहे, पण त्या रोलचं नंतर पुढे काय घडतं ते पण सिनेमात दाखवलेलं नाही आहे. सिनेमात एकच गाणं आहे, पण ते पण का नसतं तरी काही विशेष फरक पडला नसता. पवेल गुलाटीचा रोल चांगला आहे, त्याचा इम्पॅक्ट लक्षात राहतो. प्रवेश राणा आणि कोबराज सैदने पण बऱ्यापैकी काम केलं आहे. सिद्धार्थ बोडकेची भूमिका लक्षात राहते. पण एवढं सगळं असूनसुद्धा ना सेकंड हाफने फिल्ममध्ये खूप माती खाल्ली आहे. फिल्मला फ्रेश लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बऱ्याच काही गोष्टी नव्याने ॲड करण्यात आल्या आहेत. पण तरीसुद्धा काही सीन कॉपी पेस्ट केलेले आहेत. त्यामुळे बॉलिवूडला सांगणार आता रिमेक खेळणं बंद करा. कारण ऑलरेडी मुंबई पोलीस ही एक क्लासिक फिल्म होती आणि त्याचं रूपांतर तुम्ही असं काय म्हणता त्याला सस्ती मुंबई पोलीस बनवून करणार असाल तर त्याने पटण्यासारखं आहे. शाहिद कपूरसाठी ही फिल्म तुम्ही बघू शकता कारण त्याने कमाल काम केलं आहे. पण सेकंड हाफमध्ये पण मुळातच सिनेमाची स्पेस स्लो झाल्यामुळे शाहिदकडे पण विशेष करण्यासारखं काही नाही आहे. सो मला वाटतं ही एक थंडी आणि बिलो ॲव्हरेज असलेली देवा तुम्ही वन टाईम बघू शकता. नाही बघली तरी फरक पडणार नाही. या सिनेमानंतर 2 स्टार. एकच सांगतो, खूप चांगली संधी मेकर्सने गमावलेली आहे. थँक्यू.